झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता वेगवान घडामोडी घडू लागल्यात. सरकारची जमीन बेकायदेशीररित्या खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेडिया कंपनीचे पार्टनर दिग्विजय पाटलांच्या अटकेची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस चौकशीच्या फेऱ्यामध्ये असलेल्या दिग्विजय पाटलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अटकपूर्व जामीन अर्ज दिग्विजय पाटलांच्या वकिलानं मागे घेतलेला आहे. ज्या अर्थी दिग्विजय पाटलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला त्या अर्थी त्यांच्या अटकेची शक्यता वाढल्याचं सांगण्यात येतंय. त्यांचं बेल ॲप्लिकेशन हे मागे घेतलंय आणि त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असं जेव्हा काही माध्यमांचे मला फोन आले त्यातून कळलं. आता ही कारवाई होणार की नाही मला माहीत नाही. झाली पाहिजे एवढं मात्र नक्की, पण ती एकट्या दिग्विजयवर नाही तर पार्थ पवार जे 99% पार्टनर आहेत आणि अतिशय मोठा माणूस आहे तो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या 22 वर्षाच्या दिग्विजय पाटलांवर जे त्याच्यातले 1% पार्टनर आहेत त्यांच्यावर कारवाई करून कुठेतरी हे अधिवेशन खेचून देण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शंका माझ्या मनात आहे.